फ्रेंड्स, मी राजश्री गागरे. तर मी आज जवळा करणार आहे, सुका एकदम चविष्ट आणि चटपटीत. तर मी हा भाजून धुवून साफ केलेला आहे. तर आता तवा गरम आहे, आपण बघूया कसं करायचं. तर आता तवा गरम झालेला आहे, त्यात आपण तेल घालून घेऊ 2 चमचे. तर तवा तापला आहे, त्यात आपण जिरा घालून घेऊ, कढीपत्ता घालून घेऊ. तर हा कांदा कापला आहे, 3 कांदे मोठे कापलेले आहे बारीक, तो घालूया आपण. तर लाल होईपर्यंत आपण परतून घेऊ त्याला. त्यात चवीपुरतं मीठ घालू, म्हणजे लवकर कांदा परतेल आणि लाल होईल. कांदा छान परतला आहे, तर आपण हे आलं लसूण मी किसून घेतलं आहे ते घालणार आहे. ते छान याच्यामध्ये मिळून घेऊ. तर त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेऊ. छोटे छोटे 3 टोमॅटो होते, मी ते कापले आहेत. ते घातले, त्याच्यामध्ये आपण छान परतून घेऊया. त्यामध्ये मसाले घालून घेऊ. हळद, 1 चमचा धने पावडर, आणि हा कांदा लसूण मसाला आहे, 2 चमचे घालणार आहे मी. चटपटीत होण्यासाठी मी त्यात चाट मसाला घालणार आहे थोडासा, आणि थोडासा गरम मसाला घालणार आहे. आता मी छान परतून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे सगळं. टोमॅटो एकदम असे मेल्ट होईपर्यंत. हे 5 मिनिटं मी झाकण ठेवलं होतं की कांदा टोमॅटो चांगला मेल्ट होईल. तर बघा किती सुंदर असं कांदा टोमॅटो छान असे परतले आहे. तर आपण त्याच्यामध्ये हे जवळा आहे सुकट, हे घालूया आपण. तर आपण हे एकजीव करून घेऊ. तर आपण एकजीव झाला आहे, तर त्याच्यात थोडंसं पाणी घालू, कारण हे जे सुकट आहे थोडंसं शिजला पण पाहिजे. तर थोडंसं पाणी घातलं आहे. तर एक 5-10 मिनिटं झाकण ठेवू आपण त्याच्यावर. एक 10 मिनिटं झाले आहे, आपण चेक करू. काय सुगंध येते, खूप छान अशी झालेली आहे, बघू शकता. तर आपण त्यामध्ये कोथिंबीर घालू आणि सर्व करून दाखवते मी तुम्हाला. तर अशा प्रकारे मी सुकट बनवलेली आहे. सुकट, जवळा, तुम्ही काय म्हणता ते सांगा. अशी चमचमीत चविष्ट. तुम्ही नक्की करून बघा. आवडलं तर मला कॉमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.